पनफळ फूल देतील देतील छाया, माया अन बापाची देतील माया. पनफळ फूल देतील देतील छाया, माया अन बापाची देतील माया. झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. फांद्यावर लपाछपी खेळतील खागा, धरणीला साथ देतील आकाशातील ढागा. साने 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 धप मरे मा, सारे ग मग म धप मग. फांद्यावर लपाछपी खेळतील खागा, धरणीला साथ देतील आकाशातील ढागा. ग्रामस्थ महिला बंधू भगिनी या ठिकाणी मोकळ्या हवेत घ्याल मोकळा हो श्वास, शिबिरामध्ये तुम्हा मिळेल घरदार चिमण्यांना घास. मोकळ्या हवेत संदीप देशमुख सरांना विनंती आहे की कृपया आपण विचार मंचावर यायचे. घरदार चिमण्यांना घास. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जयसिंगराव देशमुख सर, शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे सर, अन्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या उपस्थितीमध्ये ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे पेद महाराष्ट्राला देऊन शिक्षणाचा प्रसार करणारे शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे व राष्ट्र श्रमदानाचं मूल्य या मानव जातीला शिकवले आणि त्या पद्धतीनं ते रुजवणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज, श्रमाचं मूल्य मानवी जीवनात किती महत्त्वाचं आहे हे आपल्या कृतीतून आणि युक्तीतून दाखवणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज या दोन महामानवांच्या आणि या ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग या विभागाच्या वतीनं शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील हे विशेष श्रमसंस्कार शिबिर आपण मौजे वरुडा या गावामध्ये 19/1/2024 ते 25/1/2024 या कालावधीमध्ये आयोजित केलेलं होतं. आज या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ. या समारोप समारंभाच्या प्रसंगी विचारमंचावर उपस्थित असणारे आजच्या या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी मार्गदर्शक, आपल्याच महाविद्यालय परिसरातील शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ शिंदे सर, या समारोप समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जयसिंगरावजी देशमुख साहेब, त्याचबरोबर या समारोप प्रसंगी विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या या वरुडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मीरा खंडेराव गाडवे, उपसरपंच सौ वैशाली सुनील गंगावणे, या झीप प्रशाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ DB रामगुडे मॅडम आणि विचारमंचावर उपस्थित असणारे या वरुडा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सन्माननीय ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयातून या समारोप समारंभासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयातील न्याक समन्वयक
सहसमन्वयक प्राध्यापक डॉक्टर संदीप देशमुख सर, आमच्या महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक असणारे श्री पिंगळे सर आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे राष्ट्रीय सेवा योजनेतील माझे सर्व आवडते स्वयंसेवक स्वयंसेविका. या ठिकाणी आज हा समारोप समारंभ आहे आणि या समारोप समारंभ प्रसंगी आपण 19 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत जे विविध उपक्रम या गावामध्ये राबवले त्याचा एक संक्षिप्त स्वरूपामध्ये अहवाल मी तुमच्यासमोर मांडणार आहे. शुक्रवार दिनांक 19/1/2024 रोजी या ठिकाणी या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं. या उद्घाटन समारंभासाठी आपल्याच महाविद्यालय परिसरातील संस्कार केंद्राचे श्रीमती सुशीलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश कांबळे सर या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटक आणि मार्गदर्शक होते. त्यांनी या शिबिराचं उद्घाटन केलं आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून हे जे शिबिर राबवलं जातं त्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा कशा पद्धतीने व्यक्तिमत्व विकास होतो याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर प्रकाश कांबळे सर यांनी या ठिकाणी केलं. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जयसिंगरावजी देशमुख साहेब उपस्थित होते. त्यांनीही या उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून या महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना विभागाची जी परंपरा आहे ती परंपरा आपल्यासमोर मांडली आणि कशा पद्धतीनं हा विभाग समाजसेवेचं व्रत घेऊन काम करतो त्याचे बरेचसे दाखले देत तुमच्यासमोर या विभागाचं असणारं कार्य जे आहे आणि त्यातून आपण काय शिकलं पाहिजे याविषयी सुंदर अशा पद्धतीचं विवेचन आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जयसिंगरावजी देशमुख साहेब यांनी केलं. या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या या गावच्या सरपंच सौ मीरा खंडेराव गाडवे, उपसरपंच सौ वैशाली सुनील गंगावणे, या गावचे माजी उपसरपंच श्री खंडेराव गाडवे, या जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत मगर आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित आज विद्या मंदिरी यावर आले पाहुणे. आज विद्या मंदिरी यावर आले पाहुणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणी. तर आम्ही बाराशे येथे आलो. या वरोडा गावामध्ये सामाजिक कार्य करत असताना इतके गुंतून गेलो की आम्हाला आमच्या आई वडिलांची आठवण सुद्धा आली नाही. आणि मी यांच्या वतीनं जे आज आमच्या ओरडा माझ्या या ओरडा गावामध्ये आपण या शिबिर या ठिकाणी राबवलेलं आहे. या शिबिरामध्ये या शिबिराचा उद्देश काय असतो किंवा माणसाचा आयुष्यामध्ये उद्देश काय असतो. प्रत्येक माणसाचं बोलता कोणाचाही जास्त वेळ घेता मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य जयसिंगरावजी देशमुख सर, तसेच या शिबिराचे आयोजन केलेले समन्वयक उगिले सर आणि त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, तसेच या गावातील उपस्थित असलेले सरपंच व त्यांचे सर्व सहकारी मित्र आणि प्रतिष्ठित नागरिक व तसेच या शाळेतील जिल्हा परिषदेमधील शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मला या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद होतो. हे NSSचा प्रोग्राम 7 दिवस कंटिन्यू या परिसरामध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे विद्यार्थी परिश्रम आणि सेवाचं त्याग करतात ते पाहून मला खूप आनंद होतो. शिक्षणाची व्याख्या अशी केलेली आहे, शिक्षण म्हणजे जे काही गोष्टी माहिती नसतात त्या. आजच्या शिबिराच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेले
या कार्यक्रमाचे ऐनवेळी ज्यांना आपण निमंत्रित केले असे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या संस्थेच्या डॉक्टर बापूजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर या गावच्या प्रथम नागरिक सौ मीरा गाडवे मॅडम, सरपंच वैशालीताई गाडवे, शालेय समितीचे अध्यक्ष हनुमंत मगर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अगतराव गाडवे, जयसिंग गाडवे, असलेले सर्व आजी माजी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गुरुदेव कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं कौतुक आज व्हायला पाहिजे ते तुम्ही सगळे विद्यार्थी. खरं म्हणजे जो उत्साह पहिल्या दिवशी उद्घाटना दिवशी दिसत होता चेहऱ्यावरती तो आज काय दिसत नाही. सगळे मलिन झालेले, मलूल झालेले. याचाच अर्थ तुम्ही चांगलं काम केलेलं, श्रमदान चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या अंगातली जी ऊर्जा पहिल्या दिवशीची होती ती ऊर्जा आज दिसत नाही. त्या पद्धतीनं तुमच्याकडनं काम झालेलं आहे असं मी समजतो. आणि जो अहवाल खरं म्हणजे विले सरांनी कथन केला की दिवसभरातले जे काही तुम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले आणि ज्या पद्धतीनं हे शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले त्याचा अहवाल ऐकल्यानंतर त्या ठिकाणी लक्षात आलं खऱ्या अर्थानं ज्या कारणासाठी तुम्हाला त्या शिबिरासाठी आणलेलं होतं ते कष्ट, ते श्रम, ते श्रमाचे संस्कार तुम्हाला मिळालेले आहेत असं मला त्या ठिकाणी त्या अहवालाच्या ऐकल्यानंतर त्या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर दुपारचे बौद्धिक कार्यक्रम प्रबोधनाचे असतील, संध्याकाळचे उद्बोधनाचे कार्यक्रम असतील, हेही चांगल्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी या 5 दिवसामध्ये राबवलेले आहेत. आणि असा 5 दिवसाचा या शिबिराचा त्या ठिकाणी कार्यक्रम जो काय असेल तो संपून आज आपण समारोपाकडे त्या ठिकाणी हा समारोप करत असताना मी दररोज त्या ठिकाणी रिपोर्टिंग घेत होतो. तुमचे फोटो पण माझ्याकडे व्हॉट्सअपला येत होते. त्या दिवशी जी तुमची रॅली काढलेली होती गावातून जनजागृतीची रॅली, ती अत्यंत चांगल्या प्रकारची ती रॅली होती. खरं म्हणजे सगळ्या लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी जनजागृती करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. परंतु आणखी एक माझी त्याच रॅलीच्या निमित्तानं तुमच्याकडे एक अपेक्षा अजूनही आहे की आज 25 जानेवारी आहे. तुम्हाला सगळ्याला आठवत असेल की आजचा दिवस कशासाठी त्या ठिकाणी साजरा केला जातो, काय म्हणून दिवस साजरा केला जातो 25 जानेवारी? राष्ट्रीय मतदार दिन, बरोबर आहे ना? आपल्या देशामध्ये सगळीकडं आज हा मतदार दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातोय. तुम्ही सगळेच त्या ठिकाणी 18 वर्ष पुढचे विद्यार्थिनी आहेत, तुम्ही मतदारच त्या ठिकाणी झालेले आहात. नोंदणी केली की नाही? प्रत्येकाने केलेली आहे ना? तुम्ही सगळे मतदार आहात. आता तुम्ही मतदार आहात, परंतु ते मतदानामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्यासाठीची जनजागृती ही तुमच्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण व्हावी. आणि जाता जाता संध्याकाळी त्या गावामधून सुद्धा त्या पद्धतीनं जनजागृती करू. जे काही इथले नागरिक असतील, इथले मतदार असतील, त्यांना सुद्धा मतदानामध्ये सहभाग घेण्यासाठीची जागृती आपण निर्माण करून द्यावी अशा प्रकारची अपेक्षाही या निमित्ताने या 5 दिवसामध्ये इथं जे काम केलेलं असेल त्या कामाची पोचपावती घेऊन आज तुम्ही जात आहात. हे काम करत असताना आमच्या प्राध्यापकाकडनं तुम्हाला काही दमदाटी झाली असेल, काय रागवले गेले असतील तरी ते तुम्ही समजून घेतलं आणि चांगल्या पद्धतीने कामकाज केलं. आणि सगळे कॉलेजचेच विद्यार्थी आहेत. शेवटी ग्रामस्थांनाही मला म्हणायचं की सगळे विद्यार्थी कॉलेजचे आहेत. त्यांना फक्त कष्ट काय असतं, श्रमाची प्रतिष्ठा कशा प्रकारे त्या ठिकाणी जोपासायची असते आणि श्रमाचे संस्कार कशा पद्धतीने अंगीकार करायचे असतात हेच त्या ठिकाणी शिकण्यासाठी त्यांना खऱ्या अर्थाने शिबिराचं काम त्या ठिकाणी असतं किंवा शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं जातं. त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी जर श्रम करत असताना किंवा काही कार्यक्रम त्या ठिकाणी करत असताना, उपक्रम राबवत असताना त्यांच्याकडनं काही चुका झालेल्या असतात तर एक महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी त्या सगळ्या चुका तुम्ही ग्रामस्थांनी त्या ठिकाणी आपल्या मुलाप्रमाणे, आपल्या मुलीप्रमाणे झालेल्या चुका समजून त्या ठिकाणी समजून घ्याव्यात, पोटात घालून घ्याव्यात अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि
एक अपेक्षा करत असतानाच मला खात्री त्या ठिकाणी वाटते की माझा विद्यार्थी या कॉलेजमधला जो बापूजींच्या ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ब्रीद वाक्यानं त्या ठिकाणी शिक्षण घेतो, संस्कार घेतो, त्या संस्कारातून हे घडलेले विद्यार्थी ते कुठेही फारसे चुकणार नाही. पण तू कळत न कळत त्या ठिकाणी एखादी हातातून चूक होऊ शकते, तर ती सुद्धा आपण त्या ठिकाणी क्षमापित करावी अशा प्रकारची विनंती या सगळ्या शिबिरार्थीच्या वतीनं मी सगळ्या ग्रामस्थांच्याकडे करतो. आणि या विद्यार्थ्यांनी केलेलं काम हे काम कौतुकास्पद समजून या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण प्रोत्साहित त्या ठिकाणी केलेलंच आहे. इथून पुढेही त्या ठिकाणी करावं. आपलं गाव हे आमच्या राष्ट्रीय संवेदनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दत्तक गाव म्हणून आपण घेतलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त शिबिरापुरता आपला संबंध नाही आहे. ज्या वेळेस तुम्हाला इथल्या कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी आमच्या महाविद्यालयाची काही गरज भासली, या विद्यार्थीनीची गरज भासली, तर आपण कार्यक्रम अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, माझ्याशी संपर्क साधावा. त्याप्रमाणे आम्ही सगळे जर येऊन तुमच्या इथल्या कार्यक्रमाला कुठेही हातभार जिथं गरज पडेल ते हातभार लावण्याचा आम्ही त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू. परंतु एक चांगलं जागृत गाव निर्माण होण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करूयात. आणि इतकं शहराजवळचं गाव आहे, इतकं चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी गाव आहे की जिथं काम करायला बरीचशी संधी आपल्याला आहे. आता हा रस्ता तुम्ही केला आहे, हा रस्ता केल्यानंतर येता जाता कधीही चाललं तर त्या ठिकाणी तुम्हालाही आनंद वाटेल की ह्या कामामध्ये किंवा हा रस्ता आम्ही तयार केलेला आहे, त्याचं एक समाधान किंवा जाणाऱ्या शेजाऱ्याला तुम्ही सांगा. आणि आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कुणीही चाललो आम्ही इकडून तरी आम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल की आमच्या महाविद्यालयाच्या शिबिरार्थीने ही रस्ते तयार केले, इथली स्वच्छता, इथलं वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे. ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी आम्ही आलो होतो सर इथं मगर सर, हे सगळी दगडच होती इथं. इथला सगळा परिसर त्या ठिकाणी मागच्या वर्षी आपण साफ करून घेतल्यानंतर तुम्ही लाल माती टाकून चांगल्या पद्धतीचं ग्राउंड तयार केलं. यावर्षी हा रस्ता तुम्ही चांगला केला, त्या शेडचं तिथलं काम केलं, त्या रस्त्याच्या शेडचं बद्दल जे अपुरं काम आहे ते सुद्धा त्यावेळेस करायचं आहे. त्यावेळेस सांगा, त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी आमचं श्रमदान त्या ठिकाणी नक्कीच करू. परंतु एक चांगलं आयडियल हायस्कूल, चांगल्या पद्धतीचं आपली प्राथमिक शाळा त्या ठिकाणी उसरा तालुक्यामध्ये त्या ठिकाणी नावारूपाला यावी अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत आपण त्या ठिकाणी करतोय. तुम्ही ग्रामस्थ सुद्धा सगळे प्रयत्नवादी आहेत. मला वाटतं मागं इमारतीचं बांधकामही तुमचं चालू आहे आणि त्याच्यातून तुमची धडपड आहे. त्या धडपडीला आमची कुठं साथीची गरज असेल तर तेही आपण त्या ठिकाणी सांगावं, म्हणजे त्याप्रमाणे आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि एक चांगलं स्वयंपूर्ण गाव, चांगलं स्वच्छ गाव आणि चांगली शाळा असणारं त्या ठिकाणी गाव म्हणून या महाविद्यालय या शाळेचा त्या ठिकाणी उल्लेख व्हावा, या गावाचा उल्लेख व्हावा ही अपेक्षा आहे. आणि तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, आमचं चालू वर्षी या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचं नॅकचं वर्ष. नॅक म्हणून एक त्या ठिकाणी समिती असते, राष्ट्रीय समिती म्हणजे देश पातळीवरची, त्याचं हेडक्वार्टर बेंगलोर आहे. आणि 5 वर्षातून एकदा त्या ठिकाणी ते त्या महाविद्यालयाचे ते मूल्यांकन करत असते. आणि त्या मूल्यांकन करत असताना तुमच्या महाविद्यालयामध्ये फक्त अध्यापनाचंच काम केलं जातं का, एवढंच पाहण्यासाठी त्या ठिकाणी ती समिती कमिटी नसते. मग तुम्ही संस्कार विद्यार्थ्यांना कसे देता, कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना खेळाविषयी किंवा तुमच्या सामाजिक जाणीवेतून त्या ठिकाणी काम करण्यासाठी या NSSच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही काम करता, समाजाभिमुख किती तुम्ही राहताय हे सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्यावेळेस सुद्धा त्या कमिटी एखाद्या वेळेस दत्तक गाव म्हणून त्या ठिकाणी आपल्याकडं त्या ठिकाणी त्या कमिटीने जर का भेटीची अपेक्षा व्यक्त केली तर त्यावेळेसही आम्ही येतोय. त्यावेळेस आपण ज्या पद्धतीने या शिबिराला सहकार्य केलं त्याच पद्धतीने त्या समितीच्या पुढे सुद्धा आपण त्या पद्धतीने सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याच्यामधून आम्हाला त्या कमिटी पुढे फार काय अवास्तव तुम्ही सांगावं असं, जे काय विद्यार्थिनींनी केलं, जे काही उद्बोधनाचे कार्यक्रम इथं राबवले, जे काही प्रबोधनाचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले, एवढं जरी त्या कमिटी पुढे तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं तरी सुद्धा ते पुष्कळच आहे. आणि त्या पद्धतीनं तुमचाही लवलौकिक देश पातळीवर होईल. आपल्याही महाविद्यालयाचं त्या ठिकाणी ग्रेडेशनसाठी, मूल्यांकनासाठी त्याची मदत चांगल्या पद्धतीने होईल. अशा प्रकारचं एकत्रित सामूहिक पद्धतीने आपण प्रयत्न करूयात. आणि या 5 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं 5 दिवसाचं श्रमदान आहे. पहिला दिवस उद्घाटनात गेला, आजचा समारोपात. तर तू समारोप झाल्यावर सुद्धा जेवण केल्यानंतर संध्याकाळी जाताना जनजागृती करून जायचं. कुठली? मतदानाची.
फार महत्त्वाचा तो विषय आहे, लक्षात ठेवा. आपल्याला इतकं संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे, त्या संविधानात जो अधिकार आपल्याला दिलेला आहे, त्या अधिकाराची किंमतच आपल्याला कळते. आपल्या एका मताची किंमत काय आहे हे आपल्याला समजत नाही. परंतु ते मतदान केल्यानंतर एक मताने एखादा उमेदवार जर पडला तर त्यावेळेस त्या मताची किंमत कळते किती असते. म्हणून सगळ्यांनी मतदान नोंदणी तर केलीच पाहिजे आणि मतदार नोंदणी करून मतदानामध्ये सुद्धा सहभाग त्या ठिकाणी घेतला पाहिजे. त्या दिवशी मग माझं कामच होतं, शेतात काम होतं, माझं घरीच काम होतं, कॉलेजचा तास होता, ही कारणं काही करून चालणार नाही. आपला मूलभूत तो अधिकार आहे मतदान करणं आणि तो आपण बजावलाच पाहिजे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही तर त्या पद्धतीनं जागृत व्हाच आणि तुमच्याबरोबर आज या ग्रामस्थांना सुद्धा त्या ठिकाणी जाताना जनजागृती करून जावा की मतदानामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या आणि या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये, राष्ट्रीय उपक्रमामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हा. अशा प्रकारचं आवाहन तुम्ही शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी सगळ्यांना करा, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं करतो. आणि या 5-6 दिवसामध्ये तुम्ही जे इथे काम केलेलं आहे चांगल्या पद्धतीनं, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचंच मी कौतुक करतो. कारण मी आल्याबरोबर हा रस्ता पहिल्या दिवशी येताना ज्या अवस्थेत होता त्याच्यापेक्षा आता चांगल्या पद्धतीचा तो रस्ता दिसतोय. आणि त्याच्यामुळे तुम्ही सगळे अभिनंदनास पात्र आहात. तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो. आणि अशाच प्रकारचं काम भविष्यात सुद्धा महाविद्यालयामध्ये सुद्धा करण्याची तयारी ठेवायची. एक लक्षात ठेवा की महाविद्यालयामधला NSSचा विद्यार्थी हा इतर विद्यार्थ्यापेक्षा किंवा विद्यार्थिनीपेक्षा वेगळी दिसली पाहिजे. तिची ओळख निर्माण तुम्ही स्वतः करून वेगळ्या पद्धतीने करून दिली पाहिजे. की अशा प्रकारचे संस्कारी विद्यार्थी NSS मधले असतात की त्यांच्याकडं त्या ठिकाणी एक सामाजिक भावनेची जाणीव त्यांच्याकडे असते, समाजासाठी काहीतरी करण्याची त्याच्याकडे धडपड असते, तशा प्रकारचा प्रयत्नवादी तो असतो. अशा प्रकारचं तुम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि तुमचं बघून इतरांनी सुद्धा त्या पद्धतीनं त्या कार्यामध्ये झोकून दिलं पाहिजे. अशा प्रकारचं तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करावं एवढं या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो, आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही या 7 दिवसामध्ये केलेल्या कॅम्पमध्ये जे सहकार्य असेल, जे श्रमदान असेल, जे बौद्धिक तुमचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले असतील, तुमचं व्यक्तिमत्व विकास घडवण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केला असेल, तर त्या सगळ्या कार्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो. ग्रामस्थांनी जे सहकार्य या 7 दिवसामध्ये आम्हा महाविद्यालयातील या NSS शिबिराला त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल तुमचंही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. माझे जे कार्यक्रम अधिकारी आहेत, खरं म्हणजे कार्यक्रम अधिकाऱ्यांनी या 5-6 दिवसामध्ये काम किती केलेलं आहे कॅम्पमध्ये, या शिबिरामध्ये, हे त्या कार्यक्रम अधिकारी जो नियोजक असतो, संयोजक, त्याच्याकडं पहिल्या दिवशी पाहिल्यानंतर शेवटच्या समारोपा दिवशी पाहिल्यानंतर ते लक्ष देते. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ज्या वेळेस त्याचा प्रोग्राम ऑफिसरचा आवाज बसतो आणि थकल्यासारखं जाणवतो, त्या अर्थी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यामुळं मी कार्यक्रम अधिकारी उगिले सर, नगरे सर, बनवाड मॅडम आणि राठोड सर या सगळ्यांचंच या ठिकाणी अभिनंदन करतो, आभारी मानतो. आणि त्यांना सहकार्य करणे, त्यांचे जे काही सहकारी गुरुदेव कार्यकर्ते आहेत, नॉन टीचिंगचे आमचे प्रतिनिधी आहेत, त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो, त्याचं कौतुक करतो. आणि ज्या ज्या व्यक्तींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रयत्न असतो तो म्हणजे आपल्या स्वयंपाकवाल्या मावशी. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं रुचकर चांगलं जेवण दिलं ना, काय जेवणाची तक्रार नाही ना, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. तेव्हा या रुचकर जेवण देणाऱ्या मावशींचंही मी महाविद्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी आभार मानतो. पुन्हा ज्या काही या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी प्रत्यक्षपणे सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचेच आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. जनजागृतीचा हा दिवस म्हणून आपल्या त्या संदर्भात सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि माननीय आपले प्राचार्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्येच आपण हा मतदार दिवसाची आज प्रतिज्ञा आपण घेणार आहोत. या संदर्भामध्ये एक मिनिटाची माहिती फक्त. शिक्षण प्रसार शिक्षण वर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने
विशेष श्रम संस्कार शिबिर मोजे वरोडा या ठिकाणी आपण दिनांक 19 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित केलं होतं. आजचा हा समारोपाचा कार्यक्रम आहे. ह्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉक्टर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वैजनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सरांचे या ठिकाणी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व हे शिबिर संपन्न करण्यासाठी ज्यांचं यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयश्रीराव देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल साहेबांचे या ठिकाणी मी आभार मानतो. या वरोडा गावचे सरपंच सो मीरा खंडेराव गाडवे, सरपंच सो वैशाली सुनील गंगावणे यांचेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. ग्रामस्थ आगतराव गाडवे, जयसिंग गाडवे, विष्णू गंगावणे, लखन गाडवे, सुनील गंगावणे, हनुमंत मगर, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती. सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम वंदे मातरम वंदे मातरम. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर